ठीक आहे. देवासाठी असो की आता शास्त्रभाग अनुवादाचा 18वा अध्याय 18 ते 22 यातून काही गोष्टीचा आम्ही बोध घेत आहोत. की देव सत्यासंबंधी बोलतो. सत्य काय आहे? सत्य सत्यच असतं. सत्यासमोर असत्य, कल्पना, भ्रम अनेक गोष्टी नष्ट होतात. सत्य तसंच राहतं आणि सत्यासमोर काही टिकतच नाही. त्यामुळे आम्ही पाहतो की सत्य काय आहे हे देवाने तुम्हाला मला दाखवलेलं आहे. आणि हे सत्य तुमच्याजवळ ज्यावेळेस माणसाला सत्य समजतं त्यावेळेस त्याला समजतं की हे असत्य आहे. जर सत्यच माहीत नाही तर मग असत्य काय समजणार? सत्य काय हे समजलं पाहिजे. येशूने सांगितलं योहन 8:32 की ज्यावेळेस सत्य तुम्हाला समजेन त्यावेळेस तुम्हाला मुक्ती भेटेल, त्यावेळेस तुमची सुटका होईल. सत्य देव आहे, सत्य देवाचं वचन आहे, सत्य देवाचा मार्ग आहे आणि देव सत्य आहे आणि जे तो बोलतो ते सत्य असतो. हे फार महत्त्वाचा भाग आहे. देवाच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सफल होऊन येतो, हा विफल कधीच होत नाही, असे ईशा 55:11 ईशा बोलतो की देवाचा शब्द मुखातून निघालेला शब्द आपलं काम करून पूर्ण करून सफल होऊन देवाकडे जातो. तो विफल कधीच होत नाही. हे सत्य आहे. देव जे बोलतो त्याची प्रचिती येते. देव जे बोलतो त्याचा अनुभव येतो, कारण देव जे बोलतो ते करून दाखवतो, कारण देव सत्य आहे. आणि त्यामुळे सत्य काय आहे तुम्हाला मला समजलं आणि त्यासाठी ती देवानी जेम्स ठाकूरद्वारे सत्य जीवन मंडळी तयार केली. सत्य जीवन मंडळीचा अर्थ की सत्य राहील, यास असत्य चालू देणार नाही. कोणतीच गोष्ट असत्य चालू देणार नाही. या मंडळीत सत्य राहील. जसं ईश्वरला आम्ही पाहिलं की देवदूत म्हणला मरिया मगदलेला की जिवंताला तुम्ही मेलेल्यामध्ये कुठं शोधतात? जो जिवंत आहे, युगानुग देव आहे, त्याला मरण नाही, त्याला तुम्ही मेलेल्यामध्ये कुठं शोधतात? जे देवाला मरण नाही आहे. तसं सत्य जीवन मंडळी म्हणजेच की जिवंत केले लोक आहे. जिवंत केले लोक या मंडळी सत्य म्हणजे येशू ख्रिस्त जिवंत म्हणजे पिता आणि त्यांनी जिवंत केलेले लोक आहे. आम्ही जिवंत केलं की जे पाप अपराधामुळे आम्ही जे मेलेलो होतो, 2 1 पापामुळे आपण जे मृत होतो त्याला आता देवाने जिवंत केलं. आम्ही जिवंत लोक आहोत. आम्ही आमचा देव आहे, जिवंतचं देव. मेल्यांचा देव नाही मी जिवंत लोकांचा देव आहे. सत्य जिवंत मंडळी म्हणजे देवाची मंडळी आहे, जिवंत केलेले लोक आहे, यांचा देव आहे तो. मेलेल्या लोकांचा देव नाही. म्हणून देवाने आम्हाला जिवंत केलेले आणि हे सत्य तुमच्याकडे आहे की आम्ही सत्य स्वीकारलं. सत्य म्हणजे आम्ही देवाच्या पुत्राला स्वीकारलं, येशू ख्रिस्त स्वीकारलं, वधस्तंभ स्वीकारला, विश्वास ठेवला, पश्चाताप, पाप क्षमा, मग तारण, जीवन, पवित्र आत्म्याची सहभागिता, मंडळीची सहभागिता आहे. हे सर्व अनुभवतो आम्ही. हे देवाने नियोजित केलेले सत्य आम्ही अनुभवतो. सत्यामध्ये आम्ही चालतो म्हणजे हे सत्य आहे. आणि आज 33 वर्ष सत्य देव गाजवतो. 33 वर्ष देव सत्य गाजवतो. 33 वर्ष देव सत्याचं काम चालू आहे, सत्य जीवनचं काम चालू आहे. 33 वर्ष सत्याला कोणी थांबवता आलं नाही. देवाची योजना संकल्प ह्याला कोणी थांबवण्याचा प्रयत्न आला, विरोध करण्याचा प्रयत्न आला, आरोप करण्याचा प्रयत्न आला, पण सत्य सत्य राहिलं. सत्यसमोर सर्व नष्ट झालं. ही देवाची मंडळी की सियोन कोणाच्या मुठीत येत नाही, सियोन कोणाच्या कवेत राहणार नाही. देव बोलला माझं सियोन किंवा माझं यरूशलेम कोणाच्या कवेत कोणाच्या मुठीत राहणार नाही. म्हणजे माझी मंडळी, माझे लोक कोणाच्या कवेत कोणाच्या कुशीत राहणार नाही, म्हणजे कुठंच सापडणार नाही. लोक ज्यांना मी बरोबर सुरक्षित ठेवल, हे कोणाच्या ताब्यात राहणार नाही, हे माझ्या ताब्यात राहतील आणि हे सुरक्षित राहतील. कोणीच काही करू शकणार नाही. ते आम्ही लोक आहोत. सियोन यरूशलेम या मंडळीची उपमा आहे. ते आम्ही लोक आहोत, जिवंत लोक. हे सत्य आहे देवाने दाखव, हे आम्ही अनुभवतो. देव हा वेगळ्या माध्यमातून काम करतो. जुना करार, नवीन करार, आताचा काळ आहे. जुन्या काळात देव वेगळ्या माध्यमातून अंशाने प्रकाराप्रकारे संदेश सेवकाद्वारे बोलला.
तो अब्रामशी बोलला, तो मोशेशी बोलला, तो इसाकशी बोलला, तो दावीदशी बोलला, यशायाशी बोलला, पुढे येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताला देव बोलला. येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर तो म्हणला की मी स्वर्गात जातो, पवित्र आत्मा आणि पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल. जे पिता बोलेल, जे पुत्र बोलेल तेच तुम्हाला तो विदित करेल, तो सांगेल तुम्हाला. तो तुम्हाला सर्व शिकवेल, तो तुम्हाला सर्व सांगेल, पण तो तुमच्यामध्ये राहील, तुम्हाला ती बोलेल, तो तुम्हाला सत्य सांगेल. म्हणून देव म्हणला की तो सत्याचा आत्मा राहील. तो सत्य सांगेल आणि तो मनचं नाही सांगणार काय, देवाच्या गोष्टी तो तुम्हाला सांगेल, देवाच्या इच्छा तुम्हाला पुरवल करेल. हेच काम आम्ही पाहतो. देव मुखा नाही आम्ही पाहतो, आम्ही अनुभवतो. आम्ही आमच्या देवाच्या वचनातून देव बोलतो. आमच्या मंडळीत अनुभव आहे. आम्ही देवाच्या वचनातून देव बोलतो, दृष्टांताद्वारे देव बोलतो, स्वप्नाद्वारे देव बोलतो, अन्य भाषेद्वारे देव बोलतो, अन्य भाषेच्या भाषांतर करून देव बोलतो, वेगळ्या माध्यमातून देव बोलतो. कारण देव मुका नाही आहे. देव जिवंत देव, तो काम करणार, नवनिर्मिती करणार देव. म्हणून तो सत्य आहे. तो जे बोलतो ते करून दाखवतो, ते देव आहे. आणि तो आम्ही मंडळीत अनुभव घेतो बा की सत्य त्या मंडळीत सत्य आम्हाला अनुभव होते. म्हणून या ठिकाणी अनुभवामध्ये तेच सांगितलं, जर एखादा देवाचा सेवक देवाच्या वतीने तुमच्याशी बोलतो, देवाच्या वतीने तुम्हाला काही गोष्टी शिकवतो, काही बोलतो, प्रत्येक गोष्टीची पारख करा. असं पावलांनी मंडळीला जाहीर केलं. प्रत्येक मंडळीने जाहीर केलं, प्रत्येक गोष्टीची पारख करा, प्रत्येक गोष्टी तपासून बघा. सर्वच गोष्टी सारख्या नाही, सर्वच गोष्टी सारख्या नाही, सर्वच मार्ग सारखे नाही आहे, सर्व लोक बी सारखे नाही आहे, सर्वच सेवक सारखे नाही आहे. म्हणून त्यांनी सर्वांना जागृत केलं. आणि त्यामुळे आम्हाला बी जागृत, आम्ही पाहतो की आम्ही अनेक ठिकाणी चाललो, आम्हाला प्रत्येक गोष्टी माहिती पाहिजे. आम्ही सत्यजीवन म्हणजे लोक, आम्ही बी शाश्वत राहिलं पाहिजे, सक्षम राहिलं पाहिजे आम्ही लोकांना बी, आणि स्थिर राहिलं पाहिजे. जिथे देव आहे तिथे देवाचं काम आहे, जिथे देवाचं सत्य सत्याला धरून राहायचं. कारण सत्य सत्य शेवट पण सत्य राहील. सत्याला कोण थांबू शकत, सत्य शेवटी देवा बरोबर चालतं. ती आमची मंडळी पाहिजे. 33 वर्षात देवानी वेगवेगळ्या माध्यमातून, जेम्स ठाकूर असो, मी असो, आता एलियाद्वारे असो, की वेगवेगळ्या माध्यमातून आणि कल्पना रॉजर्सद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून देव बोलत गेला, अनेक माध्यम शिकवत गेला, बोलत गेला, आणि तसं होत गेलं. 33 वर्षाचा अनुभव आहे. 33 वर्षात आमची फजी झाली नाही. 33 वर्षात आम्ही हारलो नाही. 33 वर्षात आम्ही कधी माघार घेतली नाही. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, नीट लक्षात. कारण का, देव बोलला याची प्रचिती आम्ही अनुभवली. देव बोलला असं होणारच. ह्यात काही तर्क नाही, ह्यात काही वितर्क नाही, ह्यात काही चर्चा बी नाही. देव बोलला व्हायलाच पाहिजे, होणारच आहे. इरम्या 1:12 की दिलेले वचन तो नेहमी पूर्ण करण्यात पुढे येतो, सावधान राहतो. देव बोलला हे सत्य आहे, याविषयी चर्चाच नाही. तेच केलं पाहिजे, हे अनुभव आमचे, तेच आम्ही करतो. मंडळीचा अध्यक्ष देव आहे, मंडळीचा अध्यक्ष देव आहे, मंडळीचा पुढारी देव, मंडळीचं नेतृत्व करणारा देव, आणि मंडळीचा मार्गदर्शक देव आहे. देवाच्या मार्गदर्शकाने मंडळी चालली. आत्मा मंडळीस काय म्हणतो, ज्याला कान येतो ऐकू. म्हणजे देवाचा आत्मा मंडळीला सांगतो काय करायचं, काय नाही करायचं, शिकवतो. मंडळी ऐकती, मंडळी आश्रयित होती. हे फार महत्त्वाचा भाग आहे, आणि हे आम्ही अनुभवतो. आणि जे देव बोलत असं आम्ही अनुभवतो. मंडळीत जे अभिवचन, जे आश्वासन देवांचे, ते हळूहळू पूर्ण होते. देव आता हळूहळू पूर्ण करत चाललं, सर्व गोष्टी करत चालल्या. प्रत्येक वेळेस समय, प्रत्येक वेळेस वेळेस समयला देव काम करतो. पण देव बोलत ते विसरला नाही ना. कधी कधी मी विसरतो काही गोष्टी, मग देव आठवण करून देतो आम्हाला. मी जे बोललो त्याची आठवण करून, आता मला हे करायचं. म्हणजे देव आपले कोणते शब्द विसरत नाही, देव आपले शब्द कोणते माघार घेत नाही. तो बरोबर शब्दानुसार वेळेनुसार काम करतो. म्हणजे हे सत्य आहे, आणि हे सत्य जीवन म्हणजे अनुभवतो आम्ही. इथं देव सत्यांच्या मार्गाने निघून चला आम्हाला. इथं लबाडी नाही, इथं खोटेपणा नाही, इथं कल्पना नाही, इथं भ्रम नाही, इथं टाइमपास नाही, इथं मनोरंजन नाही आहे.
आता इथं माणसाचे मनसुबे, माणसाची मनधरणी नाही आहे, कारण हे देव गरजच नाही. जे सत्य सर्वांसाठी एकच आहे, सर्वांसाठी एकच नियम आहे, सर्वांसाठी एकच नियम देवाने ठेवला आहे. कारण देव सर्वांसाठी एकच बोलतो, सर्वांना तो आश्वासित करतो, सर्वांशी एकच बोलतो, सर्वांना एकच नियम आहे, सर्वांना एकच शिस्त, सर्वांना एकच व्यवस्था आहे. एकच देव, हे सत्य आहे. तो समझोता करत बसत नाही आणि तो कोणाचा मोताज बी नाही, ह्याला देव म्हणतात. आणि ते जे बोलल ते अनुभवतो आम्ही. आणि मनुष्याच्या बुद्धी सामर्थ्य पलीकडे देव बोलतो, हे आम्ही अनुभवतो. मी या ठिकाणी दिले की एखादा संदेश त्या देवाच्या वतीने बोलला तुमच्याशी की असं आहे, असं होईल, आणि जर तसं ना झालं तर मग देव म्हणतो की तो संदेशा अहंकाराने बोलतो, तो संदेशा खोटं बोलतो, तो संदेशा मनाचे विचार इच्छा तुमच्यावर पोस्ट करतो, तो तुमची फसवणूक करतो. मनची वाणी बघ, हे देवाने स्पष्ट केले. जर संदेश देवाच्या वतीने बोलला तर तुम्ही त्याची प्रचिती पहा, त्याचा अनुभव घ्या, कारण देव बोलून ते तुम्हाला दाखवतोच देव. पण जर तो संदेश बोलला आणि तसं घडलं नाही तर भीती बाळगायचं कारणच नाही देवाला. कारण तो संदेश स्वतःच्या बुद्धीने बोलतो, स्वतःच्या मनची वाणी बोलतो, माणसाला खुश करण्यासाठी तो बोलतो, माणसाची मनधरणी करण्यासाठी करतो, मंडळीला जपण्यासाठी तो बोलतो. असं देव नसतो आणि असं आपल्या मंडळीत होत बी नाही. देव मला सोडत नाही, कोणाला सोडत नाही. जे येतं सर्वांसमोर बोलतो. तो माझी मनधरणी नाही करत बसत, मी किती वर्ष काम केलं हे नाही बघत, तो माझा समजवता नाही करत बसत. जिथं चूक येते तो बोलतोच, मंडळीसमोर बोलतो. ह्याला देव म्हणतो मी की तो सर्वांना सारखं समजतो, सर्वांसारखं प्रेम करतो, सर्वांना एकच शिस्त लावतो, एकच नियम लावतो. लहान मोठा कोण नाही, सर्व सारखे देव बोलतो. ज्याला ज्याला काम दिलं वरदान त्याप्रमाणे ते काम करतात. सर्वात श्रेष्ठ देवच म्हटली. जे काय देवाचं काम करते तर आम्ही सन्मान करतो, पण देव सर्वांना सारखंच समजतो, हे लक्षात ठेव. जिथं सत्य तिथं असं आहे, तिथं पुढाकार नाही, तिथं चढाओढी नाही, सर्वसारखे एकसारखे देवासारखे. कारण आम्ही सर्व एक साथ हात जोडतो, गुडघे टेकतो, एक साथ हाक मारतो, एकाच देवाच्या एकाच विश्वासाने एकाच देवाला आम्ही हाक मारतो. बदल काय नाही आमच्यामध्ये, एकाच मुखाने एकच उद्देशाने बोलतो. देव ऐकतो आमचं. वेळ काय, हे देवाचं काम आहे बा. म्हणून या ठिकाणी दिलं की पारखा, जगात पारखा, प्रत्येक गोष्टी जगात पुष्कळचं काम चालू आहे, सेवा चालू आहे, प्रत्येक गोष्टी पाहून मला पारखा, माहिती करून घ्या. पहिले तिमोथी 4 दिले की पुढील काळी असं होईल की भुलवणारी आत्मा लोकांची भुलवणूक करून मंडळीमध्ये फसवणूक करून लोकांची. पुढील काय असं होईल की भुलवणारी आत्मा लोकांची भुलवणूक करून लोकांना फसवून, म्हणजे सैतानी आत्मा लोकांची भुलवणूक करून लोकांना फसवून, लोकांना काही गोष्टी शिकून फसवून टाकून फूट पाडतो. असं मी दिले बाबा. त्या आत्मा बोलून, सैतानी आत्मा, लबाड्याची आत्मा, फसवणूक करणारी आत्मा, आणि ती लोकांची भुलवणूक करते, फसवणूक करते आणि देवापासून लोकांना लांब करते. आदाम हव्वाला सैताननी फसवलं, भुलवणारी आत्मा. आदाम हव्वाने देवाने सत्य सांगितलं की ज्या दिवशी तू फळ खाल त्या दिवशी मराल, हे सत्य आहे. ते सत्य त्यांनी नाकारलं आणि ते सत्याला त्यांनी पलटी मारून त्यांनी व्यवस्थित सांगितलं की फळ खायला देवासमान. सैताननी फसवलं आणि आदामनी त्याचं ऐकलं, हवेने ऐकलं, म्हणजे सैताननी त्यांना फसवलं बघा. आणि आदाम हव्वानी देवाचं सत्य नाकारलं आणि त्यांनी ते सत्य स्वीकारलं सैतानचं. तिथंच ते फसले बघा. सैताननी फसवलं, फसवणूक केली, सर्व अधिकार आदाम हव्वाकडून खिचून घेतले, सर्व खिचून घेतलं बघा. ते आदाम हव्वाला रिकामी करून टाकलं त्यांनी, सर्व गोष्टींनी विभक्त करून टाकलं बघा. भुलवणारी की आत्मा आहे की ती असं काम करते बघा. त्यामुळे आम्हाला सावधान राहिलं पाहिजे.
देव देव सांगतो तेच केलं पाहिजे. आम्ही ज्या मार्गाने चाललो तो मार्ग बरोबर सत्याचा मार्ग आणि सत्य जीवन त्या मार्गात चाललो त्या मार्गात आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन त्यालाच धरून आम्ही चालतो. हा काय बोलतो तो काय बोलतो याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. मंडळीच्या माध्यमातून देव काल तेच करतो, कारण तीच योजना आहे, तीच संकल्पना, तोच आमचं एक रेष आहे. त्या वेळात आम्ही धावतो. कारण सैतान वेगळ्या मधून काम करून लोक फसवणूक करू शकतो. म्हणून आम्ही हे सत्य पाहतो. मंडळीत वेगवेगळे अनुभवतो की देव बोलू तसं झालं. 40 दिवसाचा अवकाश होता. एलेद्वारे देवाने 40 दिवस गाजवलं. देव म्हणला की मंडळीला पवित्र आत्मदान देईन, मुलांना देईन. मुलांपासून सुरुवात सर्व अनुभवलं आम्ही. अनुभवलं का नाही? देव बोललं तसं झालं बघा. दानाने अनेक लोक भरले, पण लहान लेकरं बी भरले. का तसं देव विदित केलं देवाने की मी लहान लेकरं बी सोडणार नाही आता. ही प्रचिती आहे. देव बोलला, कारण काम देव करणार, आम्ही नाही करणार आहे. पण देवाने सांगितलं की असं होणार, तुमच्याकडून असं करणार, ते केलं आणि करून दाखवलं देवाने. ही प्रचिती. कारण पवित्र आत्मा कोणी मागितलं तर देत नाही. शिमोन म्हणला तुला सर्व संपत्ती देतो, पैसे तो मला पवित्र आत्मा दान दे. पेत्राला म्हणला असं दान देता येत नाही, तुझं वागणं कडूपणाच आहे. तू देवाला पैसे दाखवून मोह दाखवून पवित्र आत्मा मागतो का? असं तर देव कधी देणार बी नाही. म्हणजे पवित्र आत्मा असं देणारच नाही देव. तुम्ही किती मोह दिला काय दिला तरी तो मला असं देत नाही देव. तुझं मन चांगलं नाही मला तो. पण आपल्या मंडळीत त्यांनी सांगितलं मी असं करेल, त्याने दिलं. प्रचिती आली की नाही आम्हाला, म्हणजे सत्य आहे. कारण पवित्र आत्मा वरतून येतो, खालून नाही येतो, स्वर्गातून येतो. याकोब 3:16 प्रमाणे की वरून जे येतं ते देवापासून येतं, देव पाठवत होते. मग आमची प्रार्थना देवापर्यंत जाते. प्रार्थना विनंती ऊपर जाती ना आशीष लेकिन इच्छा आती. हे आशीष हाक मारली आलं. एलियाने बायबलमध्ये 400 संदेश समोर उभा राहिला. 400 संदेश. 400 संदेशाला त्याने आव्हान केलं. कारण त्याच एलिया एकटा उरला होता, ते 400 संदेश होते. 400 संदेशाला त्याने आव्हान केलं, तर तुमचं खरा देव आहे तर त्यांनी माझ्यासमोर उतरावं, दाखवावं. त्यांनी मी एखाद्या वेदी तयार करतो आणि त्या वेदीला त्यांनी स्पर्श करावा आणि ती वेदी त्याने अग्नीने पेटून टाकावा. जर तुमचा देव खरा आहे तर मग मी नमन करून म्हणला. 400 संदेशांनी देवाला हाक मारली. रात्रंदिवस देवाचा हाक मारली, आरडाओरड केला, नाचगाणं केलं, बरंच काही केलं, तरी पण देव आला नाही. आलाच नाही देव. किती रात्रंदिवस ओरडत होते लोक, आला नाही देव. शेवटी येल्या म्हणला आता बस करा, कदाचित तुमचा देव झोपला असेल म्हणला, मी करतो बघा. परत त्यांनी विधी तयार केली आणि त्यांनी देवाला नुसती हाक मारली, देवा मी तुझा सेवक आहे, तू सांगितलं तसं मी करतो. तो काय बोलला, तू सांगितलं तसं मी विधी तयार केली, माझ्या मनाने नाही, तू सांगितलं तसं मी तयार करून ठेवलेलं आहे, मी मनाने नाही केलं, तू सांगितलं तसं मी तयार करून ठेवलं. तू सांगितलं मग तू आता येऊन वेदीला पेटव, अग्नीने पेटव. सेकंदात देव आला. एका सेकंदात आकाशातून अग्नी आला आणि त्यांनी ती वेदीचं पाणी चाटून गेला, लगेच स्पर्श करून गेला. 400 संदेश घाबरले. नुसतं त्याने हाक पण बोलवलं देवाला, कारण तो म्हणला देवा तू जसं सांगत तसंच मी करतो. त्याचा आम्ही अनुभव पाहिलेला आहे. देवाने सांगितलं तसं त्यांनी केलं, अनुभव आला. देवाने सांगितलं तसं मंडळी काम करते, मंडळीत अनुभव येतो. देवाने तुम्हाला जे सांगितलं तुम्ही जे करतात तुम्हाला अनुभव येईल, फलप्राप्ती होईल. इथं मनचं काहीच नाही, हे लक्षात ठेवायचं. ह्याला म्हणतात सत्य आहे. सत्याचा अनुभव येतो, सत्याची प्रचिती. हा संदेश देव जे बोलत त्याची प्रचिती येईल. त्यामुळे म्हणून देव बोलला ते होणार, कारण देवाचा संदेश जे बोलतं ते होतंच. नाही आलं तर मग तुम्ही ओळखा की हा माणूस देवाचा नाही आहे, हा माणसं बोलतो. घाबरण्याचं कारणच नाही, हा खोटं बोलतो. कारण देवाच्या शब्दामध्ये बोलतो त्यावेळेस एक सांत्वन असतं.
देव बोलतो तेव्हा लक्षात ठेवा, देव बोलतो त्याचा काय अनुभव येतो. देव बोलतो त्यावेळेस माणसामध्ये, मंडळीमध्ये सांत्वन आणतो. मंडळीमध्ये तो लोकांना उत्तेजित करतो, मंडळीची तो उन्नती करतो. 3 गोष्टी आहे. देव बोलाल त्या मंडळीमध्ये पहिले सांत्वन आणतो, तो सांभाळतो, मंडळीला उचलतो तो आणि पुढे वरतीकडे नेतो देव. लक्षात ठेवा, हे देवाचे शब्द असतात. देवाच्या शब्दात काळजी घेतो तो आमची, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये. हे देवाचे शब्द आहे भाऊ, आणि आम्ही अनुभवतो. पण बायबल म्हणते की प्रत्येक गोष्टी पार करा, बोलवणे आत्मा बोलवतात. आता बलाम हा देवाचा संदेश आहे. बलाम हा देवाचा संदेश आहे. देव त्याच्या मुखातून बोलतो आणि सर्व इस्रायल लोकांना माहिती की हा देवाचा माणूस आहे, देवाच्या वतीने बोलतो. एके दिवशी एका राजाने त्याला सांगितलं, बालाकने, की बलाम या संदेशाला आमच्याकडे घेऊन या. त्याने सैन्याला ऑर्डर दिली की बलाम हा देवाचा माणूस याला घेऊन या. आपल्यासमोर मोठंसं सैन्य उभं आहे, इस्रायल लोक सैन्य. ज्यावेळेस बलाम संदेश ठेवून त्याला आपण विनंती करू की ह्या लोकांना तू शाप दे, म्हणजे आम्ही याच्यावर विजय प्राप्त करू. त्यावेळेस सैन्य जाऊन बलामला जाऊन बोलवतात, बलाम तुला बालाक राजाने बोलवलं आहे, त्याची इच्छा की तू तिथे त्याची भेट घ्यावी आणि तिथं ते लोक हे शत्रू त्यांना तू शाप द्यावा. बलाम संदेश काय म्हणला, कारण बलाम हा देवाचा माणूस होता. मग तो काय म्हणला, देवाने मला सांगितलं तर मीच करेल, नाही तर नाही करणार मी. हे असे सेवक, तो देवाला प्रार्थना करतो, देवा हे लोक माझ्याकडे आलेले, मी जाऊ का नको जाऊ? यांनी मला बोलवलं, मला यांनी आमंत्रण दिलेलं आहे, मग मी देवा जाऊ का नको जाऊ? देव म्हणला नको जाऊ. देव बोलला नको जाऊ, का ज्या लोकांकडे तू झाला ते लोक माझे लोक आहे, ते अश्वैत लोक आहे, ते इस्रायल लोक आहे, ते माझे लोक आहे, ते अश्वैत लोक आहे. तू अश्वैत लोकांना शाप नाही देऊ शकत. मी अश्वैत केलं त्याला शाप कोण देईन? सत्याची जीवन म्हणजे देवाने अश्वैत केले, ह्याला शाप कोण देईन? कोणीच नाही. देवला इस्रायल लोक माझे अश्वैत लोक, ह्याला शाप कोण देईन? तू जाऊ नको. मग तो शांत बसला. तरी पण बघा की काय आलं की राजाने त्याचं मोठे वरिष्ठ लोक पाठवून त्याला सांगितले की बलाम तुझं आम्ही खूप आगर स्वागत करू, तुझी कीर्ती करू, तुझी वाहवा करू, तुला बऱ्याचशा गोष्टी तिने मोह दिला. परत बलामला वाटलं की आता इच्छा निर्माण झाली, त्याला इच्छा निर्माण झाली की ते जायचं, मला माझी कीर्ती होईन, माझी वाहवा होईन, मला बऱ्याच गोष्टीचं पारितोषिक काय देणार आहे. म्हणून त्यांनी परत प्रश्न देवाला केला, देवा हे लोक पुन्हा माझ्याकडे आले, परत जाऊ का मी? मग देव म्हणला तू जा आता. मग तो गेला. लक्षात ठेवा, हीच मोठी चूक आहे. आमच्या मनाप्रमाणे ज्यावेळेस माणूस मागतो त्यावेळेस माणूस फसतो. देव बरोबर काम करस, आम्ही म्हणतो देवा तुझी इच्छेप्रमाणे हो. कारण आमची मनची जी विचारसरणी असते कधी कधी धोकादायक असते, मन धोका देणारच. लक्षात ठेवा, कधी कधी आमचे मनचे विचार धोका देतात आम्हाला. बलामला धोका आला, त्यांनी परत देवाला प्रश्न केला. कारण का केला की त्याला जाण्याची इच्छा होती आणि देवाने त्याला जाऊ दिलं. पण पुढे काय आलं की बलामविषयी देवाला राग आला. बलामला मारण्यासाठी देवाने देवदूत पाठवून दिला. देवाने देवदूत सांगितलं की याला मारून टाका तू. बघा का असं झालं की देवाचा माणूस, देव बोलला, त्यांनी ते नाकारलं. त्यांनी देवाला वळवण्याचा प्रयत्न केला, देवाचं मन फिरवण्याचा प्रयत्न केला, पण देव फिरत नसतो. लक्षात ठेवा, देव आपले शब्द कधी फिरत नाही. पण देवाने जाऊ दिलं, पण देवाने त्याची मारण्याची तयारी केली. पण बलाम गाढवीमुळे वाचला. गाढवीमुळे देवदूताने त्याला मारताना आलं, बलाम वाचला. शेवटी काय आलं, बलाम त्या बलाकडे गेला आणि बलाक त्याला म्हणला, चल तू प्रार्थना कर, ह्या लोकांना शाप दे. आता काय आलं,
बलाम म्हणला, बघतो मी, माझ्या मनसे मला करता येणार नाही, माझ्या मुखात देव जे बोलन तेच मी बोलला. आता बलाम एका ठिकाणी एकांतमध्ये बसला आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली. प्रार्थना सुरू केल्यानंतर त्याच्या मुखातून देव बोलू लागला. काय झालं? बालाक मला शाप दे. बलामने उलटं केलं. बलामच्या मुखातून वेगळं निघालं. बलामने त्या लोकांना अधिक आशीर्वाद देऊन टाकले, अधिक आशीर्वाद देत गेला. त्याला बघा, याला म्हणतात देवानी. त्याला शाप देण्याची इच्छा होती, पण त्याला शाप देताना आली. देवाने कंट्रोलमध्ये ठेवलं त्याला. देवाने इस्रायल लोकांना आशीर्वाद द्यायला लावले त्याला. म्हणजे या ठिकाणी पण शेवटी आम्ही पाहतो की बलामनी चूक केली. बलामला देवाने पुढे मारून टाकलं, त्याचं काम समाप्त करून टाकलं. म्हणजे म्हणण्याचं काय की त्याचे मोह आल्यामुळे त्याची वाणी फिरली, त्यांनी माणसाची मनधरणी केली, काही गोष्टीची त्यांनी मनधरणी, काही गोष्टी त्याला पाहण्यासाठी मनधरणी केली, आपले मनसुबे त्यांनी समोर ठेवले, तिथंच तो फसला. बाबा लक्षात ठेवा, माणसापेक्षा देवाचे विचार चांगले, माणसापेक्षा देवाची इच्छा उच्च आहे. आमच्यापेक्षा देव चांगले विचार करतो, चांगली इच्छा करतो, चांगल्या योजना करतो. आपण कुठे कसं जाऊ हे देवाला माहीत असतं. आम्ही म्हणतो देवा तुझी इच्छा पण होऊ दे, सर्व गोष्टी तू जे सांगत तसं होऊ दे, कारण तुला जास्त समजतं, तू जे करतो ते मी उत्तम असतं, होऊ दे तुझ्याप्रमाणे. त्याला यश आहे, त्यात यश आहे, त्यात आशीर्वाद आहे, त्यात विजय आहे, त्यात अनुभव आहे, त्यात बढती आहे. देव येतो. मग यासाठी हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की देवानी फार महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही सावध राहिलो पाहिजे की आम्ही देव जे बोलतो, देवाचं बायबल जे बोलतो त्याला धरून राहा, बायबलनुसार चालत राहा, देवाचं वचन धरून राहा, देवाच्या वचनाप्रमाणे चाला. कोणीच तुमचं माझा बिघाड नाही करू शकत. यहोशूला जे म्हणलं की नियमशास्त्र ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर, मनन कर, जे सांगितलं ते काळजीपूर्वक पालन कर. तुझ्यासमोर कोणाला टिकावं लागणार नाही, तुझे कोणी फजिती करू शकणारच नाही. तू जाईल तिकडे तू यशस्वी, माझं म्हणण्याप्रमाणे चालतो. हेच तुम्हाला मला करायचं. आम्ही पुढे चाललो म्हणून आम्ही ह्या गोष्टी फार लक्ष येतो. लक्षात ठेवा की सत्य आमच्या मंडळीतून काम करतो. सत्य म्हणजे देव सत्याच्या मंडळीतून सत्य विदित करत असून अनेक सत्य त्यांनी प्रगट करत चाललं आहे. त्याला धरा, त्याला मान्य करा. देव तुमच्या माझ्या मनासारखं बोललं असं नाही. देवाने तुमच्या माझ्या मनासारखं बोललं असं नाही. कधी कधी देव असं बोलतो की कधी कधी वाटतं कसं का बोल, पण देवाचे शब्द हितकारक असतात, कल्याणकारक असतात आणि तुमच्या माझ्या उन्नतीसाठी असतात. हे लक्षात ठेवा. देव कडक बोलतो, कधी कधी शिस्तीने बोलतो, कधी कधी व्यवस्थ आणण्यासाठी बोलतो, पण तो चांगल्यासाठी बोलतो. त्यामुळे इथं येऊन बसलो आम्ही आज. त्याच्या ऐकल्याने इथपर्यंत आलेले. जर आमचं मनचं चाललं असतं तर खला झालं असतं सगळं. जर आम्ही आमची मनचं सर्व गोष्टी मंडळीत आणल्या असत्या तर मंडळी खला झाल्या असती, मंडळीत गोंधळ झाला असता. तसं झालं नाही. का झालं नाही? आम्ही आमचं मनाचे विचार भावना आणलेच नाही मध्ये. आम्ही आमचं बुद्धी, आमचं शहाणपण मंडळीत आणतच नाही आम्ही. का नाही आणत? कारण चालतच नाही ते. आणि कोणाचं बी घेत बी नाही आम्ही, आणि कोणाचं घेत बी नाही मी. हा काही गोष्टी आहे, गोष्ट सल्ला मस्त, पण देव जे बोलेल तेच घेतो आणि तेच करतो आम्ही. तरी असे तर आशीर्वादी लोकांना तारण भेटतं, लोकांना जीवन भेटतं, लोकांना पवित्र आत्मा भेटतो, लोक आशीर्वादित होतात, लोकांचं जीवन बदलतं. कशामुळे? सत्य. हे सत्य जगात काम करते आज. मग ते सत्याच्या जीवन मंडळीत देव काम करते बघा. म्हणून ही मंडळी सत्य आहे, म्हणून ही जगात 6वी मंडळी आहे. म्हणून देव म्हणलं की ही मंडळी पूर्ण आहे. मंडळी आहे जगात, सगळ्या मंडळीतून वेगळं मातून काम करतो. लक्ष दे, मी कोणाचं कमी उणीव नाही काढत. कार्याच्या प्रकारे, सेवेचे प्रकारे, दानाचे प्रकारे, पहिले कधी 12 कार्याचे प्रकारे. कार्यात कार्य करणं देवच आहे, सेवेत सेवा करणं येशू आहे, दानामध्ये वाटप करणारा पवित्र आत्मा आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा आहे, एकच देव आहे. पण वेगळ्या माध्यम जगात तो काम करते, वेगळ्या माध्यम मंडळीत जगात काम करते आणि जगातील वेगळ्या माध्यम लोकांना वाचवते. तर सत्याची मंडळी तो वेगळ्या माध्यम काम करते, पण आपल्या मंडळीविषयी पूर्ण काम करतो. तो पूर्ण काम.
बघा ना तुम्ही, नवीन माणूस येतो, त्याला आम्ही शिक्षण देतो, त्याला पश्चाताप शिकवतो, मग तो प्रार्थना शिकतो, मग तो देवाला प्रार्थना करतो, पश्चाताप करतो, मग देव त्याला क्षमा करतो, तारण देतो, जीवन देतो, पवित्र आत्मा देतो. आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, पवित्र मंडळीची सहभागिता त्याला भेटते, मंडळी भेटते त्याला. तिथून पुढे मंडळी तो चालतो, शेवटपर्यंत मंडळी धरून चालत राहतो. मृत्यू आला तरी फरक पडत नाही. मंडळीचे लोक मृत्यू आला तरी देवाकडे जातात, पूर्ण मंडळी, पूर्ण काम, शेवटी तो देवाकडे जातो. म्हणजे या मंडळीच्या मध्ये देव कोणाला अर्धवट प्रवासून सोडत नाही, घेऊन चालतो देव मंडळीद्वारे. त्यांना शेवटपर्यंत घेऊन चालतो, त्यांना सोडत नाही तो त्यांना. कारण तारणानंतर बी काही गोष्टीची आवश्यकता आहे. तारण टिकलं पाहिजे, तारण सांभाळलं पाहिजे, पवित्र आत्मामध्ये वाढलं पाहिजे, देवाचे दान आहे, दानाचा विस्तार झाला पाहिजे, दानाचा उपयोग झाला पाहिजे. बरोबर काम करतो देव आपल्या मंडळी माध्यम. म्हणून ही मंडळी पूर्ण आहे आणि देवाची इच्छा आहे. तू ह्या मंडळीतून काम करते, किती महत्त्व आहे मंडळीला. आणि जे बोलत ते आम्ही प्रत्येक गोष्ट अनुभवते त्याचं, त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करतो. जसं बोलत तसं. या मंडळीत अनेक हेरगरी लोक घुसले, अनेक सैतानाचे हेरगरी लोक, अनेक सैतानाचे हेरगरी करणारे लोक, लबाड लोक, असं बरेच घुसले ना मंडळीत लोक. पण देवाने ते बाहेर काढले, आम्ही नाही, देवाने काढले. देवाने त्यांना शोधून बाहेर काढले. देव म्हणला या लोकांना मंडळीतून बाहेर काढ. हे लोक मंडळीत नको आहे, कारण हे मंडळीत हेरगिरी करतात, हे लोक मंडळीत वचनाची चोरी करतात, हे लोक इथं वचन चोरून बाहेर जाऊन काम करतात. असे लोक मंडळीत नको आहे. हे मंडळीला धरून नाही, फक्त मंडळीला घेण्यासाठी येतात. हे लोक उचलून उचलून बाहेर काढले मी असे लोक. देव त्यांनी त्यांचं काम करावं देवाला. आता हे मला समजतं, देवालाच समजतं की मंडळीत घुसखोरी कोण आहे. मंडळीत सैतान बी घुसतो. पाऊल म्हणला की मंडळीत लांडगा घुसल. मंडळीला त्यांनी सावधान केलं. मग तसं आपल्या मंडळीत बी देव काम करतो ना, पवित्र आत्मा काम करतो. सत्यामध्ये तो असत्याला येऊ देत नाही, लबाडी घुसू देत नाही, सैतानी आत्मा घुसू देत नाही. मोठं कवच आहे आमच्या मंडळीत बाबा, फार मोठी गोष्ट आमच्यासाठी. म्हणून याच गोष्टीला मी विश्वासाने चालत राहा, त्यामध्ये प्रगती करा, धरून राहा, त्याला धरून विश्वासाने चालत राहा. देव जे बोलतो त्याचा तेच करा. आता म्हणजे की 2 दिवसाचा अनुभव आहे. आता मिटिंगचा जो सुरू होणार, 2 भागात मिटिंग आहे आमची. 25-26 आहे. सोलापूर भागात आपली मिटिंग आहे. सोलापूरचाच प्रवास. आम्ही 2 दिवस अगोदर सोलापूरला गेलो आम्ही. देवाची योजना संकल्प आहे की 1 मे आणि 2 मे सोलापूर भागात मिटिंग व्हावी. मग त्यासाठी सोलापूर भागात काही आम्ही ठराविक लोक जाऊन भेटलो. तर सोलापूर भाग चांगला भाग आहे, ख्रिश्चन लोक पुष्कळसेन मंडळ आहे. पुष्कळसेन एका मंडळीमध्ये जवळजवळ 10,000-12,000 लोक आहे. 10,000-12,000 लोकांची मंडळी आहे तिथं. काही 5,000 आहे, काही 10,000 अशी मंडळी आहे. अशा मंडळीला आम्हाला जाऊन भेटायचं, अशा मंडळीच्या सेवकांना जाऊन भेटायची आमची तयारी चालली होती. यामागे देवाची इच्छा होती, देवाची योजना होती. त्यामुळे देवाच्या वतीने आम्ही गेलो, सोलापूर भागात गेलो. सोलापूर भागात जाऊन त्या मंडळीचे जे 12,000 लोक आहे मंडळी, त्यांची भेट झाली आमची. त्या ठिकाणी आपले काही नातलग लोकांनी ची इच्छा आहे की सत्याजी मंडळीचं काम सोलापूरमध्ये व्हावं. जवळजवळ 1 वर्ष ते लोक मागं लागले, त्या भागातील लोक. 1 वर्षा अगोदर ज्यावेळेस ते आम्हाला भेटले की आमच्या सोलापूरमध्ये देवाचं काम व्हावं, सोलापूरमध्ये अभिषेक राजाची सभा व्हावी, असं त्यांचं चाललं आहे. म्हटलं ज्यावेळेस वेळ येईल, ज्यावेळेस समय येईल, त्यावेळेस आम्ही सोलापूरमध्ये येईल. 1 वर्षा अगोदर मी बोललो होतो. 1 का जास्त वर्ष झालंच मला थोडंसं. ज्यावेळेस देव मग आम्हाला पाठवल त्यावेळेस आम्ही येऊ, स्वतःहून आम्ही येणार नाही. आमच्याकडे शिक्षण आहे, आमच्याकडे अनुभव आहे, आम्हाला सर्व माहिती आहे, तरी नाही. देव बोलला जाईल तर आम्ही निघेल, तोपर्यंत आम्ही येणार नाही. मला त्यांची फार इच्छा होती ही सभा सोलापूरमध्ये मिटिंग व्हावी, हे सर्व गोष्टी तेवढी तयारी बी ते लोक करण्याची त्यांनी तयारी. पण देव जेव्हा पाठवलं तेव्हाच त्या आणि तो समय
आला आता. आणि आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्या लोकांनी फार मोठा आगत स्वागत केलं आणि 12,000 चर्चचे जे पास्टर आहे ते आमची वाट बघत बसले होते. बघा, एवढं मंडळीचे मोठे पाळक आहे, त्यांना त्या लोकांनी आपल्या मंडळीची माहिती दिली, असं असं काम आहे, असं कार्य. त्यांना फार आनंद वाटला. विशेष करून तरुण पिढी मंडळीत काम करत, तरुण पिढीमध्ये गेल्यावर काम करत, तरुण पिढी फार प्रोत्साहित, फार आनंद वाटला. कधी भेटतो असाल आणि त्यावेळेस आम्ही भेटगाठ झाली. भेटीगाठीमध्ये त्यांनी हे देवाच्या योजनेचं संकल्पाचं आगत स्वागत केलं आणि त्यांनी एवढं आगत स्वागत केलं म्हणले की हे ग्राउंड घ्या, पुढच्या वेळेस जी ह्या आमचं संपूर्ण पटांगण तुम्ही घेऊन टाका आमच्यासाठी. टाळावून देवाचं अभिनंदन करा. कोण म्हणून का असं 12,000 मेंबर्सचं चर्चच्या पास्टरचं बोलेल का? घ्या हे सर्व तुम्ही ताब्यात, हे ग्राउंड घ्या, ही मिटिंग घ्या, आमच्या तरुण लोकांसाठी खास मिटिंग बी ठेवा 2 तासाची, पण हे सर्व ताब्यात घेऊन तुम्ही चालवा. हे लोक आश्वस्त झाले पाहिजे. त्यांनी काही मंडळीचे प्रश्न समस्या आमच्यासमोर ठेवले, हे बी सुटले पाहिजे. आम्ही खरोखर तिथं देवाला धन्यवाद केला. खरोखर आम्ही तिथं बसून देवाचे आभार मानले. खरोखर देव आमच्या पुढे चालणारा तू देव आहे. सोलापूरमध्ये आम्ही आत्ता आलो, तू तर आमच्या पहिले आला इथं. सर्व गोष्टीची व्यवस्था तू केलेली. कारण तसं देवाने सांगितलं, मी सर्व गोष्टीची व्यवस्था करेन, माझी योजना माझे संकल्प कोण थांबवल. परत आम्ही सोलापूरमध्ये अनुभव घेतला. काही पास्टर कमिटीची बी, त्यानंतर पास्टर कमिटीची मिटिंग बी घेतली आम्ही. दुसऱ्या मिटिंग तिकडच्या लोक सर्व गावातली मिटिंग, तिथं पास्टर कमिटी मिटिंगमध्ये आम्ही त्यांच्याशी संवाद केला, बातचीत केली आणि तिथं बी त्या लोकांनी मान्यता देऊन ते लोक बी तयार झाले. मी जाईल तिकडे देव काम का, पण आम्ही देवाच्या वतीने जातो. हे देव बोलला याची प्रचिती आम्ही पाहिली. लक्षात ठेव. म्हणून मोशे काय म्हणाला, देवा जर तू आमच्यावर येत नाही तर मी जाणार नाही पुढे. जर तू आमच्यावर येत असेल तर मी पुढे मंडळीला घेऊन जाईन. जर तू येत नाही, मी मंडळीला घेऊन पुढे जाऊ शकत नाही. हे ताकद किंवा हे धैर्य माझ्याकडून होणार बी नाही आणि मी करणार बी नाही. तो बोलला, जर तू येत असेल तर मग मी यांना घेऊन जाईन. मोशेला माहीत होते की देवाशिवाय काय होत नाही. देव सर्व गोष्टी व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो. मग देवाने मोशेचं ऐकलं. मग मोशे देवाला घेऊन मंडळीला घेऊन पुढे गेला. तसं आहे. पण मोशेला माहिती की देव सर्व काही देवच करू शकतो, आपण काय नाही करू शकत. आणि त्यामुळे आम्ही पाहतो की बरेच अनुभव देवाने सोलापूर भागात गेले. आणि त्यामुळे आम्ही देवाचा गौरव करतो. कारण आम्ही जे म्हणजे ह्या ठिकाणी देव जे बोलतो तसं पावलं उचलतो. देव त्याची आम्हाला गावातून शहरातून अनेक भागातून प्रचिती देते. म्हणून आम्ही देवाचा खरोखर धन्यवाद करतो. ह्याला म्हणतात देवानी. कुठे जा, कुठे जा, गाव बदला, शहर बदला, राज्य बदला, देश बदला, सेवक बदला, मंडळ्या बदला, काही बदला, देव एकच बोलतो. जे आम्हाला देव बोलत तेच बोल. जर असं काही चुकीचं नाही होत. देव एकच बोलतो. देवाचा आत्मा एकच बोलतो. तुम्ही कुठे जा, सेवक बदला, संदेष्ट बदला, मंडळ्या बदला, देव एकच बोलणार. जे बोलायचं तुमच्या तेच बोलणार. तो असा बदलत नाही. म्हणून बायबल सांगतं तुझा देव परमेश्वर बदलत नाही. सत्य कधी बदलत नसतं. सत्य सत्यच राहतं, त्याला बदलण्याची गरज नसती. देव सत्य आणि ते बोलतो. म्हणजे देवाचं वचन कधी बदलत नाही. म्हणजे शिकीच काय म्हणला, आकाशपती नाही शिन पण देवाचं वचन तसं राहील. सत्य तसंच राहील. ते कोणाला रद्द करता येत नाही, कोणाला मिटवता येत नाही, ते कोणाला पुजून टाकणार. ते प्रचिती देईन, तुम्हाला अनुभव देईन. हे सत्य. म्हणून या लक्षात महत्त्वाची गोष्ट की आमच्याकडे जे काय देवाने दिलं सर्व गोष्टी, आणि जे काय आमच्या मंडळीची हालचाल आहे देवाच्या वतीने हालचाल आहे. जे काय मंडळीत आम्ही नियम मानतो, सूचना आणतो, अनेक गोष्टी देवाच्या वतीने आणतो, आमच्या मनाच्या वतीने आणत. प्रत्येक गोष्टीचा आदर करा, प्रत्येक गोष्टीचा सन्मान करा, प्रत्येक गोष्ट देव जे सांगाल ते करा. बघा काय होतं. आशीर्वाद आहे. यशच यश. सर्व गोष्टीत, सर्व स्थितीत यशस्वी देव करतो. देव बोलत तसं होणारच.
म्हणून यासाठी आम्ही पाहतो की जिथं सत्य त्याला धरून राहा, त्याला चिटकून राहा, बस त्याला सोडू नका. म्हणजे तो मनुष्य परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो, तो सुरक्षित राहतो. त्याच्यासमोर कोणाचं काही चालत नाही. परात्पराचं गुप्तस्थळ सत्यजीवन मंडळी, या माणूस यामध्ये सुरक्षित राहतो आणि हा माणूस बरोबर देवावर चालतो. या अनेक मंडळीच्या माध्यमाने बोलत, फक्त आपल्या मंडळीविषयी बोलतो, बाकीच्या मंडळीत बी देवाचं काम आहे, पण आपल्या मंडळीविषयी बोलतो मी की कारण आपण अनुभवतो, आपण देवासमोर बोलतो, देवासंती संभाषण करतो, देव बी करतो. यामुळे देवाणघेवाण आमची. मी यासाठी महत्त्व द्यायला, त्याची किंमत करा. देवाच्या वतीने आम्ही बोलू, जे काय आम्ही बोलू, मी असो, एले असो, कोणी असो, देवाचं सेवक किंवा कामकरी असो, जे काय सांग त्याला आदर करा, सन्मान करा. लक्षात ठेवा, ते पालन करा, त्यात अव्यवस्था नका, कारण हे देवापासून आलेले आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रेज लॉर्ड. ते सर्व समर्थ प्रभू परमेश्वरा, जसा विश्वास तशी तुझी कृपा. ज्या विश्वासाने मंडळी पाणी तेल आणि ते आश्वयित करणं, सामर्थित करणं, त्यातून लोकांना अनुभव देऊन विश्वास वाढवणं तूच दे. म्हणजे पाणी तेल तू आश्वयित कर, सामर्थित घराघरातील आजार, घराघरात दुष्ट डाब जाऊन लोकांना अनुभव दे व आरोग्य दे. प्रभू येशू नावात मागतो म्हणतो आहे, आमीन. स्तुतीस पात्र सन्मानात सौख्य आमच्या प्रेमळ करून दाखवा. पुन्हा एक धन्यवाद, मान सन्मान गौरवतो. पुन्हा एक तुझ्या वचनाचं तू आम्हाला सहज मार्गदर्शन की खरं तू सत्य देव मिश्र. तुम्हाला की सत्य तुम्हाला समजेन, त्यावेळेस तुम्ही बंधनातून मुक्त व्हाल. खरं तू मार्ग, सत्य, जीवन तूच आहे मिश्र. तू न बदलणारे देव, तुझ्या समज सर्व काही नष्ट होणारे, आणि तुझ्या योजना संकल्प सत्य आहे. आणि सत्याच्या जिवंत मंडळीतून तू अनेक कार्य केलं, अनेक अनुभव दिले, अनेक गोष्टी तुझी उभारणी केली व कार्याचा विस्तार केला. त्यावेळेला मी खरं तुझे उपकास होते की या मंडळीच्या माध्यमातून जे तू आमच्याशी वेळ केलेली मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक गोष्टी तू आम्हाला प्रसिद्धी दिली, प्रत्येक गोष्टी तू आम्हाला अनुभव दिला, प्रत्येक गोष्टी तू आश्वस्त करू दिला, प्रत्येक गोष्टी तू आम्हाला यश दिली. या 33 वर्षात परमेश्वर तू आमची हार होऊ दिली नाही, आमची फजिती होऊ दिली नाही, तर प्रत्येक गोष्टी तू आम्हाला विजय देत गेला परमेश्वर. व अनेक आत्मना तू या मंडळीत सामील करत गेला. त्यामुळे मी खरोखर तुझी उपकासती करतो, आभार मानतो. खरोखर तू न बदलणारं देव, तुझं वचन आहे न बदलणार, आणि तू आपलं वचन नेहमी पूर्ण करण्यात नेहमी सावधान असतो. त्यावेळेला आम्ही तुझी उपकासती करतो, आभार मानतो. पुन्हा एक अनेक भागात, दौंड भागात सभा आहे, सोलापूर भागात सभा आहे, मुक्तींचं कार्य, सर्व कार्य आम्ही तुझ्या दिलं. हे सर्व करण्यास तू आमचं मार्गदर्शक सहाय्य करतो. हे सर्व तुझ्या हाती घे. हे सर्व सिद्धीसने तुझंच गौरव मिशन. ते मंडळीची जे आजारी, जे दुर्बळ आहे, नामात बरे कर. प्रत्येकाच्या कामधंद्यात आशिष दे. मुलांच्या शिक्षणात, परीक्षकात, शैक्षणिक आश्रय शिक्षणावर त्यांची उन्नती कर. तुझं गौरव प्रत्येकाचं जाणं सुरक्षित कर. प्रत्येकामध्ये तुझं भय ठेव व प्रत्येकाला आश्वस्त कर. तुझी शांती, तुझा आनंद, तुझं आरोग्य, तुझे अनुभव, तुझी व्यवस्था राहो. प्रवेश नाम मागतो म्हणतो आहे. ठीक आहे, देवाची स्तुती असो की